हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो ब्लॉगचं थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा ब्लॉग टफीच्या हेअरकटवरती आहे. सो आत्ता मी टफीला डॉक्टरकडे घेऊन आली आणि त्याला वॅक्सिनेशन दिलं आहे. सो बेसिकली मी टफीचं हेअरकट फक्त वर्षातनं एकदा करते ड्युरिंग दिस एप्रिल अँड मे हीट. आता काही लोक असतात जे 2-3 वेळा ऑक्टोबर हीटमध्ये वगैरे सुद्धा करतात आणि म्हणजे इट्स देअर चॉईस आणि बेसिकली त्यांचं फॉर बेबीवर ते डिपेंड आहे, ते त्यांना कसं हवं ते. बट मी एकदाच करते वर्षातनं, कारण त्यानंतर मग थंडी असते, पावसाळा असतो, तर दॅट टाईम दे नीड देअर कोट. आणि बरं टफी असं आहे की तो काही स्ट्रीट डॉग्समध्ये खेळायला वगैरे जातो, तो त्यामुळे मग त्याला खेळताना त्यांचे नख किंवा त्यांचे दात वगैरे लागू शकतात. सो सेफ्टी प्रिकॉशन म्हणून मी फक्त टफीचे हेअरकट वर्षातनं एकदा करते आणि अर्थात थोडेसे हेअर्स ठेवते याच कारणामुळे की दुसऱ्या डॉगीसोबत खेळताना त्यांच्याकडनं त्याला हर्ट नाही झालं पाहिजे म्हणून. सो आत्ता जस्ट आम्ही डॉक्टरकडे आलो आणि वॅक्सिनेशन घेतलं. बरं वॅक्सिनेशन का, तर टफी इझिली त्याचे हेअर कट करायला देत नाही, ट्रिमरच्या आवाजाने तो घाबरतो. लाईक अदर डॉग्स असतात ते इझिली कापायला देतात, त्यांना सवय असते. बरं ह्याला पण सवय आहे, बट आमची ब्रीडच अशी आहे आणि आमचे नखरे असल्यामुळे तो नाही चलाव करत. तर मग आता त्याला गुंगीचं वॅक्सिनेशन दिलंय. बरं वॅक्सिनेशन देण्यापूर्वी वी हॅव फॉलोड द प्रिकॉशन्स की त्याला एक स्पेसिफिक 6 to 5 आवर्सचं फास्टिंग लागतं. सो रात्रीपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही आहे आणि प्रॉपर फास्टिंग आहे त्याचं. आता त्याला वॅक्सिनेशन दिलं आहे आणि आता तो थोडंसं त्याच्या गुंगीत जाईल. त्यानंतर मग मी त्याला गाडीवरती बसून हेअरकटसाठी पुढे घेऊन जाईल. सो दिस इज माय बेबीज कोट इन सन. उन्हामध्ये त्याचा कोट खूप शाईन करतो आणि त्याला थोडेसं आता बॉडीवरती असे ब्राऊन ब्राऊन पॅचेसमध्ये हेअर झालेत. सो इट लुक गुड्स ऑन हिम. त्याचे जे कान आहेत ते सुद्धा, तिथे सुद्धा थोडा ब्राऊन शेड आहे. बरं आता हेअरकट नंतर दिस एव्हरीथिंग विल गो, सो ही विल नॉट लुक गुड. पण ठीक आहे, बट इट इज मॅन्डेटरी फॉर हिम इन समर्स. टफी टफी आता टफीला असर झालेला आहे. सो आत्ता याला गुंगी चढलेली आहे आणि ह्याला गाडीवरती बसून मी पुढे नेते. सो बेसिकली आजचा दिवस हा खूप डल असेल आणि आजच्या दिवशी आफ्टर हेअरकट अँड ऑल ही नीड्स अ लॉट ऑफ पॅम्परिंग. त्याशिवाय तो तसाच डल फेजमध्ये असतो, कारण दे ऑल्सो नॉट फील गुड की त्यांचा फर निघालेला असतो वगैरे. सो ही इज रेडी टू सेट ऑन द स्कूटी. चल, गेले 2 ते 3 वर्ष मी टफीचं सगळं ग्रूमिंग सेक्शन्स इथून करते, ॲनिमल हार्टमधनं. टफी वॉज ऑल सेट फॉर द हेअर कट. मग त्याच्या फेसवर मास्क लावला आणि लगेचच ट्रिमरने त्याचे हेअर स्ट्रिम करायला घेतले. बरं जसाच हेअरकट झाला तसंच ही वॉज ऑल सेट टू गो होम. आणि त्याला ॲनेस्थेशियाचा असर लवकर संपला म्हणून फेसचे काही हेअर्स प्रॉपरली ट्रिम करता आलेच नाहीत. दिस इज मी आफ्टर टफीज हेअरकट. पूर्ण बॉडीवरती टफीचे म्हणजे छोटे छोटे बेबी हेअर्स वगैरे आहेत आणि इथे टफी बसलाय. आता ही रेडी टू गो होम. आता घरी जाऊन टफीला छान आंघोळ वगैरे घातल्यानंतर थोडासा फ्रेश होईल, बट आज पूर्ण दिवस त्याला ॲनेस्थेशियाचा असर राहील आणि बरं त्याचे केस काढल्यामुळे त्याला पण थोडंसं असं थोडं अनकॉन्शियस फील होईल आज एंटायर डे. सो दिस इज फायनल लुक ऑफ टफीज हेअरकट. आणि हा आता दमला आहे. बरं हेअरकटमध्ये सगळ्यात जास्त मला जर कोणती गोष्ट आवडत असेल तर ती म्हणजे ही टफीची पुच्छडू. म्हणजे सगळ्याच डॉगीजना असं छानसं पुच्छी वगैरे ठेवतात, जे की खूप सुंदर दिसतात. आता याला घरी घेऊन जाऊन आंघोळ घालून मग ही विल गो टू स्लीप. हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवाच आणि अजून ब्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.